इथे मी गॅसवरती कढाई ठेवून घेतलेली आहे, तेल टाकून घेतलेलं आहे, अर्धा स्पून जिरं टाकून घेतलेलं आहे। आता ह्या जिऱ्याला तडकू द्यायचं आहे। तडकल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 स्पून क्रश केलेला लसूण टाकून घ्यायचा आहे। इथं मी लसूण टाकून घेतलेला आहे। आता याला चांगला भाजून घ्यायचा आहे। लसूण भाजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी 7-8, अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथं आता टाकून दिलेले आहेत। परतून घ्यायचं आहे चांगलं। परतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मेथीची भाजी टाकून घ्यायची आहे। मी मेथी निसून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला मेथी टाकून घ्यायची आहे। हे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। आता थोडं थोडं करून कढईमध्ये मेथी आपल्याला टाकून घ्यायची आहे। अशा पद्धतीने मी इथं सर्व मेथीची भाजी टाकून घेतलेली आहे आणि व्यवस्थित तिला परतून घेतलेली आहे। अशा पद्धतीने मी भाजीला परतून घेतलेलं आहे। बघा, आलटी-पलटी करत राहायचं आहे। याच्यामध्ये मी एकही थेंब पाण्याचा टाकलेला नाही आहे। पाणी न टाकता ही भाजी आपल्याला इथं शिजवायची आहे। अशा पद्धतीने इथं मी 1 स्पून मीठ टाकून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने आलटी-पलटी करत राहायचं आहे। अशा पद्धतीने ही भाजी आपल्याला इथं शिजवून घ्यायची आहे। बघा, ही भाजी आता इथं परत आपल्याला आलटी-पलटी करून घ्यायची आहे। आलटी-पलटी केल्यानंतर आपल्याला एका डिशमध्ये ही भाजी काढून घ्यायची आहे। इथं भाजी शिजून झालेली आहे। आता एक डिशमध्ये आपण ही भाजीला काढून घ्यायचं आहे। बघा, अशी कोरडी भाजी छान लागते मस्तपैकी। फक्त जिरं आणि लसूण मिरचीचा तडका दिला की अशा पद्धतीने भाजी बनवली की खूप छान लागते मस्त। बघा, आता एका डिशमध्ये ही भाजी आपल्याला काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने मी ही भाजी डिशमध्ये काढून घेतलेली आहे। बघा, मस्त खूप छान भाजी आलेली आहे। तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने ही रेसिपी करून बघा, खूप छान लागते मस्त। अशाच छानपैकी रेसिपी बघण्यासाठी सर्वच प्लीज या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करा। अशाच छानपैकी रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया।